ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा। पाहू शकता किती मोठा पाऊस आलाय। रस्ता ब्लॉक झाला, त्याच्यामुळे आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत। मला इथे सिंहाची गुहा म्हणतो ना आपण, ती गुहा दिसलेली आहे। वाघाची गुहा, सिंहाची गुहा, जंगली प्राण्यांची गुहा। मागे जिथे तुम्हाला दिसते ग्रामपंचायत, त्याच्या पुढचा पूल फुटल्यामुळे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाऊस पडू देगा म्हणत होते। आता एवढा पाऊस पडला की पाऊस थांबू देगा असे म्हणतात। नमस्कार मित्रांनो, व्लॉग्स विथ थॉट्समध्ये आपलं स्वागत आहे। आजचा थॉट आपला आहे काल आलेल्या मुसळधार पावसावर असणार आहे। कारण कालच्या पावसामुळे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस आणि पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की म्हणजे हे असं झालं की 2 महिन्यात तर काहीच पाऊस नव्हता, पण आता ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा, अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आजूबाजूला पाहू शकता तुम्ही, इकडे तिकडे भरपूर पाणी साचलेलं आहे। तर आज मी जाणार आहे झरीला, आणि झरीला जाता जाता आधेमध्ये जिथे कुठे हे बघा तुम्ही इथं पाहू शकता की पाणी खूप साचलेलं आहे। तर झरीला जाता जाता जिथे कुठे पूर आलेला आहे, कोणत्या कोणत्या गावाचा संपर्क तुटलेला आहे, जे गावं दिसतील ते गावं दाखवतो। हे बघा, तर कवळशीला जाताना पाहू शकता तुम्ही उजव्या हाताला की खूपच पाणी साचलेलं आहे, म्हणजे भरपूर पाऊस आलेला आहे। शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं इथं दिसत आहे। त्याच्यामुळे खरा जुवा किंवा आपण जुगार म्हणतो हा शेतकरी खेळतो, कारण पाण्यामुळे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे पाण्यामुळे खूप नुकसान होतं। पण आता निसर्गास मंडळ जबाबदार राहणार नाही अशी काहीशी स्थिती झालेली आहे। अरे बापरे, पुढं पहा, पुढे तुम्ही तिथे इतकं पाणी आलं आहे की रस्ता ब्लॉक झालेला आहे। रस्त्यावरून भरपूर पाणी वाहून जात आहे। त्याच्यामुळे आता बघूयात काय करायचं ते। पाण्यामुळे आपल्याला आता जाता येणार की नाही माहीत नाही। मित्र आहेत आम्ही चौघं आणि माझा भाऊ आणि मी, आम्ही 6 जण आलेलो आहोत। आता पण रस्ता ब्लॉक झाला, त्याच्यामुळे आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत। काळजी घेत सगळे कामं करणार आहोत, एकदम काळजी घेत आम्ही कामं करणार आहोत। कुठलीही हायघाई, कुठेही जीवाला धोका येईल असे कुठलेही कृत्य आम्ही या नैसर्गिक ठिकाणी करणार नाही आहोत। निसर्ग अनुभव घ्या, पण जीवाची जपणूक करून काळजी घेऊन चला। तर रस्त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता, एकदम दैनंदिन अवस्था झालेली आहे। माझं सरकारकडे एकच मागणं आहे, रस्त्यांची काळजी घ्या। लोकांचा जाण्या येण्याचा प्रवास चांगला झाला पाहिजे। रस्ते असे बनवा की 2-4 पावसाळे तरी व्यवस्थित टिकले पाहिजेत। त्याच्यामुळे माझी सरकारकडे एकच मागणी आहे की त्यांनी रस्ते व्यवस्थित बनवावे, 2-4 वर्षे टिकतील पावसाळ्यात असे बनवावे। तुम्ही बघू शकता माझी गाडी बंद पडलेली आहे। मागे जिथे तुम्हाला दिसते ग्रामपंचायत, त्याच्या पुढचा पूल फुटल्यामुळे माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये अडकली आणि गाडी बंद झाली। आजूबाजूला तुम्ही पहा, सगळेजण इथे त्रस्त झालेले आहेत। वातावरण खूप छान आहे, रिमझिम पाऊस येतोय, पण पाणी इकडे तिकडे साचल्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन आपल्याला गेलं पाहिजे। अरे बापरे, पुढं पाहू शकता तुम्ही पुलावरून पाणी जात आहे, पण खूप जास्त पाणी नाही आहे, त्याच्यामुळे आपण चालत जाऊ शकतो। हळूहळू काळजी घेत असे पुलांवरून जावं, पण शक्यतो जास्त पाणी असेल तर कृपया त्या पुलांवर जाऊ नका। खूपच अपघात घडत आहे, लोक कोणाला दाखवण्यासाठी काहीतरी करण्यासाठी तुफानी करतात आणि स्वतःचा जीव घालवून बसतात। त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन असं कृत्य करा। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एवढ्या जोरात मुसळधार पाऊस आलेला आहे की पूर्ण पाणी हे ओव्हरफ्लो होत आहे, पुलावरून वाहत आहे।
ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा। पाहू शकता किती मोठा पाऊस आलाय। आजपर्यंत पाऊस नव्हता, आजपर्यंत काही पाऊस नव्हता, पण आता एवढा पाऊस आलाय का ओव्हरफ्लो होत चाललेला आहे सगळं। पाहू शकता पावसाळ्यात सगळीकडे जाम झालेला आहे, रस्ते एकदम ओव्हरफ्लो पाण्याने वाहून जात आहे। त्याच्यामुळे आपण नेहमी काळजी घेऊन जायचं व्यवस्थितपणे। खूप पाऊस पडला काल, एका रात्रीमध्ये अख्खं दृश्य बदलून गेलं। 2 महिने झाले काहीच पाऊस नव्हता, पाण्यासाठी लोक पाऊस पडू देगा म्हणत होते। आता एवढा पाऊस पडला की पाऊस थांबू देगा असे म्हणतात। त्याच्यामुळे पाऊस खूपच पडलेला आहे, सावकाश गेला पाहिजे। ठीक आहे ना, कुठे रे? हे रे इथे, तर नंतर भेट होईल आमची, नंतर आम्ही भेटूयात। सगळ्यांशी तुमच्याला ओळख करून देतो। तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान आहे, मस्त आहे एकदम। पाऊस पडून गेलेला आहे, वातावरण एकदम शांत आहे। सगळीकडे पाणी साचलेलं आहे, ढग, जमीन, झुडपं, झाडे, सगळ्यांनी मस्तपैकी आंघोळ केलेली आहे। आंघोळ केल्यावर आपण कसं मस्त दिसतो ना, तसं सगळं निसर्ग दिसत आहे, एकदम नवीन, जबरदस्त। शब्दात सांगता येत नाही, अनुभवावा लागतो, तरी मी प्रयत्न करतोय। तुम्ही पण काळजी घेऊन अशा ठिकाणी या, ग्रुपसोबत या, पण जीवाची काळजी घ्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करा, म्हणजे अनुभव पण मिळेल आणि परत तिथे अजून जाता पण येईल। मित्रांनो, आम्ही फायनली झरीला आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता सगळी डोंगर आणि त्याच्यामध्ये पाण्याचे झरे। तर आम्ही 4 आमचे शूटर घेऊन आलो। मस्त आहे, दगडी भाग आहे, दगडी भागामध्ये पाणी वाहत आहे, तिथे झऱ्याचा आनंद येतो। जंगली भाग आहे, ताडोब्याचं जंगल आहे, पण खूप लांबचं आहे। त्याच्यामुळे सध्या तरी ही जागा कोणा जास्त लोकांना माहीत नाही, त्याच्यामुळे इथे गर्दी नाही आहे। पण कालांतराने लोकांना माहीत होतात, गर्दी वाढत जाते, त्याच्यामुळे आता गर्दी नाही, आता आपण आता आनंद घेऊया। चला।
एकदम जबरदस्त आहे. आभाळ, ते झाडांनी भरलेलं डोंगर, दगडी भाग आणि त्याच्या पलीकडे आहे झरा, झरीचा झरा. तिथे आम्ही आता थोडं बसतो, रिलॅक्स करतो, आंघोळ वगैरे करतो. करून आलो, पण तिथे करायची मजा वेगळी आहे म्हणून परत आंघोळ करणार आहे ना. मस्त. एकदम नवीन जागा रिव्हील करण्यासारखी. आम्ही पहिल्यांदा आलो, वाटलं नव्हतं एवढी छान सुंदर मस्त असेल, पण खरंच जबरदस्त आहे, मजा येत आहे. किती मस्त आवाज आहे ना, पाण्याचा तो आवाज आहे. पलीकडे झरा वाहत आहे, त्याचा खळखळ खळखळ असा आवाज येतोय. आम्ही जरा वरच्या भागाला बसलेलो आहोत. पलीकडे जंगल आहे, इथे दगडी डोंगर आहे, त्या डोंगरावर आम्ही बसून आहोत. खाली पाण्याचा झरी वाहत आहे. तर असं हे सुंदर दृश्य टिपण्यासारखं आहे. डोळ्यात, मनात, हृदयात चारही बाजूने टिपण्यासारखं हे सुंदर दृश्य आहे. शांतता आहे, हवा येते आहे. तर आम्ही झऱ्यापाशी आलेलो आहोत. संत गतीने झरा वाहत आहे. गुहा आहे. तर मला इथे सिंहाची गुहा म्हणतो ना आपण, ती गुहा दिसलेली आहे. वाघाची गुहा, सिंहाची गुहा, जंगली प्राण्यांची गुहा. तर सध्या सिंह कमी, वाघ कमी, माणसंच तिथे राहतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही सगळे आनंद घेतोय. जबरदस्त वाटतंय, एक नंबर थ्रिल करण्यासारखं आहे. आणि आमच्यासोबत 4-5 पोहणारे मित्र आहेत, त्याच्यामुळे जास्त रिस्क नाही, पण थोड्या पाण्यात आम्ही आलेलो आहोत. कारण जे आमचे उर्वरित 4 मित्र आहेत ते पोहणारे, कट्टर, पाण्यामध्ये खेळणारे मित्र आहेत. जंगलात सर्पमित्र पण आहे, त्याच्यामुळे भीती नाही आहे. पण अशा ठिकाणी नेहमी काळजी घ्यायला पाहिजे आणि काळजी घेतलीच पाहिजे. मजा. हो म्हणजे
खूप मस्त आमची आजची ट्रिप झाली. झरीमध्ये एकदम मस्त मजा आली. इथं मस्त चांगलं वातावरण आहे आणि इकडून व्ह्यू खूप छान दिसते. तर त्या झरीच्या ट्रिपवर आम्ही 5 जण आलो होतो, मी आणि 4 जण आणि माझा भाऊ म्हणून. हा आहे गोपाल, गोपाल आहे, हा आहे गीतेश. अरे अरे लंबू हे 2 जण आणि इकडे 2 जण आहेत. सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आता. पोहून वगैरे आलो आम्ही. तर हा आहे रोशन आणि तो रितेश. रितेशच्या पप्पांसोबत आम्ही एक फिल्म बनवतोय. विजय सर आहेत, चांगले कलाकार आहेत. लवकरच तुम्हाला ती बघायला मिळेल. पोहून झाल्यावर थकल्यानंतरची ही विश्रांती आहे. झाडाखाली, दगडावर, निसर्गाच्या सानिध्यात मस्त. तर आता सध्यासाठी आपण थांबूयात. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग्स विथ थॉट्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी बोलतो तुम्ही ऐका, तुम्ही बोला कमेंट्सद्वारे मी ऐकतो. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.